नमस्कार मंडळी, मनभर कोकणच्या ह्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ब्लॉग बरोबर 2 आठवड्याने येतो आहे. गेल्या आठवड्यात आपल्याला काय रविवारी जायला जमलं नाही, तर आज पण पाऊस कमी आहे. तर आम्ही आज सर्व मित्र मिळून आज वनभोजनचा प्लॅन ठरला आहे. किंवा मला पण अचानक कळालं आहे. तर म्हटलं की ब्लॉग बनवूया, थोडा मजा मस्ती पण आहे, थोड्या शिव्या पण येतील. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणं, भांडणं पण होतील. तर थोड्या शिव्या वगैरे इग्नोर करा आणि ब्लॉग एन्जॉय करा, शेवटपर्यंत बघा. तर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बघू शकता ह्या पिकअपमधून सर्व सामान आलं आहे आपलं जेवणाचं. अजून बाकीचे जण येतात मागणं टू व्हीलरवरून. तर आता थोडं जेवण बनवण्यासाठी जागा करायचं चालू आहे. आता जरा जेवणाचं सामान सर्व उतरतो आहे आम्ही. काय काय विशाल? आचारी कोण आहे आपला? हा, आणतो. जागा साफ करायचं चाललंय. कुलदीप हाय कर. आणि बाकीचं सामान उतरवत आहेत. लोकेशन हिडन आहे, थोडं नंतर दाखवतो कुठलं लोकेशन आहे ते. आणि विथ कोकाडी लाकडं घेऊन हे इंडियन जिमला जातात. उचलतोय काय? अरे अजून एक त्यातला अजून एक बघ. इथं चूल मांडायचं चालू आहे. इथं चूल मांडून झाले, बघू शकता. आणि आता त्या टोपाला माती लावायचं काम चालू आहे. माती कशाला लावतात ते मला माहीत नाही. कशाला लावतात विशाल माती? तुम्हाला नुसतं कधी जेवण पण करता येत नाही का व्यवस्थित, जरा मजा मस्ती करायला? काय वनभोजनची खासियत काय माहिती आहे? बघायचं आहे, 1 मिनटं दाखव. हे बघा, पिपूला दाखव. तांदूळ दाखव ना. हां, आता धुवायला आम्ही कुठे निघालो आहे? पर्यावर. लोकेशन खूप हिडन आहे. त्यामुळे दाखवतो, तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. 1 मिनटं फक्त. तिथं त्या पुढच्या साईडला चल ना. आपल्याला हे फक्त धुण्यासाठी वापरायचं आहे. आणि हे आहे इथलं हिडन लोकेशन, बघू शकता मित्रांनो. हे लोकेशन कुठं आहे ते नक्की सांगतो. अच्छा, पण जरा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मध्येच तुम्हाला ती लोकेशन सांगितलं. मेहनत बघा काय असते, मेहनत. समोर धबधबा आणि इथं आम्ही तांदूळ धुतोय. मला फक्त धुवायचीच आपल्याला, बाकी काय करायचं नाही. तिथे ढव असणार आहे रे छोटा. आमचे आता तांदूळ वगैरे सर्व धुवून झालं आहे. आता आम्ही बरोबर तिकडे चूल जिथं मांडली तिथे भात बनवायला लागतो आहे. आणि सध्याचा आजचा कुक मीच आहे. बघूया जमतं आहे काय. आणि इथे बरोबर आम्ही जेवण करतो वरती. काय हे चॉपरवाले आणि हा कुक आणि ही आमची नारळ द्यायचं चालू आहे, कारण नवीन जागेत आले कुठल्या तरी. उगाच परत कुठला प्रश्न नको म्हणून एक नारळ द्यायचं चालू आहे. नारळ झाला फोडून.
चूल फुकतायत. फुक जोरात. थुकायचं नाही. फायनली आमची चूल पेटली तासाभरानंतर. चल भाट ठेव आता. परत बोल गाणं. गाणं बोल परत. गाणं ठेवते विटीला दांडू गेल्यावर काना. कांदा झालाय कापून. चिकन मॅग्नेट करून झालाय. आणि हा मसाला. पाणी ठेव. चल ठेव. झाला तर जेवणाची सर्व तयारी तर झाली, पण नेमकं सामान काही गोष्टी आणायला विसरले होतं. तेच आम्ही आणायला आता निघालोय. चिकन मसाला, हळद वगैरे बाकी चिकन मॅग्नेट करून आणलं सर. पाऊस खूप आहे. बघूया आता ते घेऊन डायरेक्ट आपण तिथंच मग पुढं कंटिन्यू करू. मी पिंपळीत आलोय माझ्या ह्याच्यात आहे राईस आणि इथे चिकन फोडणी द्यायचं काम चालू आहे. टाक ना भावेशी पाय. बिनकामाचे आणि इकडेच कामाचे. थांब जरा. चाक पडू काय तुमची. फायनली आमचं चिकन पण फोडणी देऊन झाले आणि भात पण शिजतोय. आणि थोड्या वेळानं आम्ही तिकडे बरोबर समोर ह्या साईडला इकडे आतमध्ये एक छोटासा वॉटरफॉल आहे, तिकडे जाणार आहोत. तर त्याच्यानंतरच जाणार आहोत. बघूया तिथे पण मजा मस्ती होईल. तर थोडं आता फुल पेटवायला आम्हाला तासभर गेला, त्याच्यानंतर फोडणी द्यायला 15-20 मिनटं अशी. आणि बाकीची पोरं बोललो मला तयार झालं ये जेवायला. बोल. खूप व्ह्यू मस्त आहे इथला. धुराण अर्धा जीव घेतला. आज ऐकायला शिवाय काय झालं? कसल्या शिवाय? आणि अशा तऱ्हेने गवळ्यांचा काना सुशांत भोजने उर्फ लाडू. चिकनला मस्त करी आले. बाबू लोकेशन भेटलं तुला बरोबर? आणि अरे बा कोल्ड्रिंक आलो. जेवण तर सर्व झालं आहे आता मगाशी आम्ही दोघं तिकडे गेलो होतो त्याला. तर आता बाकीची सर्व पोरं आता तिथं आंघोळीला गेली त्याच स्पॉटला. बघूया आता त्यांचं एन्जॉयमेंट बाकीच्या गोष्टी बघूया. स्लीप व्हायचे चान्सेस आहेत, त्यामुळे येताना सावकाश या. स्लीप व्हायचे चान्सेस खूप आहेत इथे, कारण इथं कधीच कोणी येत नाही जास्त. 2 मिनिट त्यांच्या अंगात आलं. छत्री येते ह्याची मध्ये, ह्याची छत्री येते. अरे थांब, माझे पाय स्लीप होतं त्याचं काय करू? असं दाखवलं जरा विशाल दाखव. डान्स कर इशारा.
अशी मस्ती कुठं बघितली पण ए, परत 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 अरे लक्षात आता मी इकडे फिरवला रे. हा पहिला स्टार्टिंगचा हुक भेटला असता. यांचं इकडं काय चाललंय बघा आणि ह्या दोघांचा बघा. विशाल ए विशाल हा कुवेत मधून इथं पोहायला आलाय. अरे हा बघा आणि सर्वात सुट्टी माणूस आहे तो हा बघा. आणि हा आता कंटाळलाय तो निघालाय घरात. चमक चल्लो चैन चमेली. फायनली आता जेवायचा टाइम झाला आमचा. आम्ही सर्वजण आता जेवायला निघालोय. एक गाणं होतंय. आणि आमच्याकडं पाणी संपलंय. ते जाऊ दे पाठीवर पाण्यावर पडशील 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 सावकाश. नको आणायला गेलाय ना. हा बघा हे जो वेगळं मित्रांनो खूप एफर्ट घेतो या ब्लॉगसाठी. तर चॅनलला नवीन असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण पावसात ब्लॉग करतोय आम्ही. आता आमचं पाणी संपलंय म्हणून पाणी आणायला चाललेलं आहे झऱ्याचं. बघा हे बघा इकडं बघा काय झालं हे बघा. काय करायचंय. अरे पण ते स्विमिंग पूलला चांगलं आहे का पाणी. केळीचं पाण्याची दिसते. कुठे केळीचं पाणी ते काय. तुम्हाला बोललो होतं ना भांडणंही होणारच. त्याचं जिवंत उदाहरण आहे बघा इकडं. आणि शिव्या असतील तर इग्नोर करा. एवढे सर्वजण आहेत आणि आमच्या जेवणाची फक्त काळजी ह्या माणसाला आहे कारण इथं पाणी पियायला नाही आम्हाला. म्हणून आज झऱ्यात इथलं पाणी आणायला जातोय. चला फायनली आता आपण जेवायला निघालोय. बाकी तिथलं आता कंटेंट घ्यावा. आणि हा स्पॉट आहे बरोबर रिगल कॉलेजच्या पुढे गेलात तर एक लेफ्ट साईडला कच्चा रस्ता जातो. त्या रस्त्याने आत आणि तिथे स्ट्रेट पायवाट आहे. तर नक्की या वॉटरफॉलला लाईक आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा अडीचशे तर वेगळं चाललंय. आणि आता मी तुम्हाला ज्या क्लिप दाखवतोय ना त्या फक्त एन्जॉय करा कारण हा हिडन वॉटरफॉल आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. जर तुमचा पार्टीचा प्लॅन असेल तर तुम्ही ह्या नक्की वॉटरफॉलला या. ब्लॉगमध्ये काही शिव्या बिव्या आहेत त्या इग्नोर करा. बाबू तुला काय बोलायचं आहे. काय नाही मस्त ट्रिप झाली आहे. ॲडव्हेंचर खूप भारी होतं.
फक्त इथे येताना जरा काळजी घ्या. आणि कुणी येऊ नका आणि आम्ही जागा पण तुम्हाला सांगणार नाही आहोत. याचं कारण म्हणजे इथं घाण करायला येऊ म्हणून तर माफी करा, माफी नाही, माफ करा. माफी करा, काही करा, पण इकडे येऊ नका. आता पुढं जेवणाचं कंटिन्यू करूया. जेवायचं आहे. बरोबर 4:45 झालेत, अजून आमचा जेवणाचा पत्ता नाही. जेवण बनवून रेडी आहे. तर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नेक्स्ट ब्लॉग चांगले येत राहणार आपल्या चॅनलला. हे फोटो काढून घे. आता जेवायचं आहे. जेवण व्यवस्थित होतं आहे. हा भात आणि हा चिकन. हे झालं चकना झालं डिस्कशन. सावकाश लिंबू तर कापायचं ना, लिंबू बाबू बाबू वाढतोय बाबा. कोण गेलाय त्याच्यावर? काय करतोय? उच्च आहे. नको नको, पिसलं आता पिसलं. आजच्या वनभोजन बद्दल काय बोलायचं आहे? फायनली आपलं वनभोजनचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला. थोडे एंडिंगला वाद पण झाले, पण ते आपण ब्लॉगमध्ये घेणार नाही आहोत. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तर कंटिन्यू आपल्या चॅनलवर राहा आणि सबस्क्राईब करा.